पोलीस कर्मचारी अधिकारी पैसे मागतात, लाच घेतात, हे तर आपण सर्वांना माहीतच आहे। पण या घटनेमध्ये चक्क पोलीस अधिकाऱ्याने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केलेली आहे। ही सत्य घटना आहे कर्नाटक राज्यातील तुमकुर या जिल्ह्यातील। तुमकुर जिल्ह्यात एक मधुगिरी गावाचं नाव आहे। मधुगिरी गावातील एका महिलेचं जमिनीचं प्रकरण तुमकुर पोलीस ठाण्यात दाखल होतं, पण ते काही निकाली लागत नव्हतं। महिनाभरापासून महिला ही सतत पोलीस ठाण्याच्या चक्रा मारत होती, पण तरीही काही न्याय तोडगा होत नव्हता। पीडित महिला चक्रा मारू मारू परेशान झाली होती। त्यातच तिची ओळख पोलीस ठाण्याचे DYSP रामचंद्र अप्पा यांच्यासोबत झाली। रामचंद्र अप्पा यांनी पीडित महिलेचे सर्व प्रकरण ऐकून घेतले व तुम्हाला न्याय नक्की मिळेल असे त्यांनी तिला आश्वासन दिले। पण तरीही भरपूर दिवस उलटून गेले तरी महिलेला या प्रकरणात न्याय मिळत नव्हता। पण या प्रकरणासंबंधी पीडित महिलेची व DYSP रामचंद्र अप्पा यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या। सतत ती रामचंद्र अप्पा यांना तिचे प्रकरण लवकर मार्गी लावावे असे सांगत होती। एक दिवस पीडित महिला ही रामचंद्र अप्पा यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली। जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये रामचंद्र अप्पा यांच्यासोबत बोलत असताना रामचंद्र अप्पाची नजर पीडित महिलेच्या शरीराकडे जात होती। महिलेने रामचंद्र अप्पाची नजर ओळखली व अंग चोरू लागली। रामचंद्र अप्पा महिलेचं संपूर्ण शरीर निहाळत होते। पीडित महिला रामचंद्र अप्पाला म्हणाली की सर, माझं काम कधी पूर्ण होणार? माझं काम लवकरच्या लवकर करा, त्या बदल्यात तुम्हाला काय लागत असेल ते मला सांगा। तुम्हाला किती पैसे द्यायचे, तुम्हाला काय लागत आहे तुम्ही मला एकदा सांगा। तेव्हा रामचंद्र अप्पा म्हणाले की हो बरोबर, तुझ्या कामात मीच अडथळा टाळत आहे, पण या गोष्टीच्या बदल्यात मला पैसे नको, मला तुझ्याकडून शारीरिक सुखाची अपेक्षा आहे। पोलीस अधिकाऱ्याचे असे बोलणे ऐकून पीडित महिलेच्या मनात राग येत होता, पण ती शांत राहिली व ती रामचंद्र अप्पा याला म्हणाली सर, त्या बदल्यात तुम्ही पैसे घ्या। पण रामचंद्र अप्पा नाही म्हणाला। तो म्हणाला मला पैसे नकोय, मला फक्त तुझ्याकडून शारीरिक सुखाची अपेक्षा आहे। पीडित महिला तेव्हा तिथून निघून घरी गेली। तिच्या डोक्यात विचार चालू होते की मला माझे काम कसे तरी पूर्ण करायचे आहे व हे काम पूर्ण करण्यासाठी मला रामचंद्र अप्पाची शर्त मानावी लागेल। पण महिलेला पोलिसावर विश्वास नव्हता, त्यामुळे तिने संपूर्ण प्रकरण तिच्या नातेवाईकाला सांगितले व नातेवाईकांनी व महिलांनी मिळून एक प्लॅन बनवला की जेव्हा ते शारीरिक संबंध प्रस्थापित करेल तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ बनवायचा आणि त्यांनी कधी आपलं काम पूर्ण नाही केलं की त्यांना ब्लॅकमेल करायचं व त्यांच्याकडून आपलं काम मार्गी लावून घ्यायचं। असे ठरवून पीडित महिला दुसऱ्या दिवशी DYSP रामचंद्र अप्पा यांना भेटायला गेली। ती त्यांच्या ऑफिसमध्ये गेली व त्यांना सांगितलं तुम्ही जे म्हणाल ते मी करेल, पण माझं काम मार्गी लावा। रामचंद्र अप्पा यांनी महिलेला बसवलं व त्यांच्याकडून आणखी एकदा तिचं संपूर्ण प्रकरण ऐकून घेतलं। प्रकरण ऐकून घेतल्यानंतर ऑफिसच्याच मागे असलेल्या बाथरूममध्ये महिलेला येण्यास सांगितलं। 58 वर्षीय रामचंद्र अप्पा हे बाथरूममध्ये गेले व त्याच पाठोपाठ महिलाही त्यांच्या मागे गेली व चोरून लपून महिलेचा नातेवाईक मोबाईल घेऊन खिडकीच्या बाहेरून त्यांचे व्हिडिओ काढत होता। रामचंद्र अप्पा हे महिलेला जवळ घेऊ लागले, महिलाही त्यांना साथ देऊ लागली व त्यांचा कार्यक्रम सुरू होतच होता की तेव्हा महिलेने इशारा केला की कोणीतरी आपला व्हिडिओ काढत आहे। तेव्हा रामचंद्र अप्पा घाबरले, ते सावरले व ते बाहेर गेले। बाहेर गेल्यानंतर त्यांना तिथं कोणीच दिसलं नाही। ती महिलाही तिथून निघून गेली व 2 दिवसानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या कानावर ही गोष्ट पडली। त्यांनी तत्काळ रामचंद्र अप्पा यांना निलंबित केले व पीडित महिलेला बोलून तिच्याकडून सविस्तर माहिती घेतली। तेव्हा त्यांना कळालं की रामचंद्र अप्पा हे महिलेचे काम करण्याच्या बदल्यात तिच्याकडून शारीरिक सुखाची अपेक्षा करत होते व पीडित महिलेच्या नातेवाईकांनीच व घरच्यांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे व सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू आहे। रामचंद्र अप्पा यांचं निलंबन करण्यात आलं आहे। मित्रांनो, अशा पोलीस अधिकाऱ्याबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता।